मालवणमधली राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्याच्या हालचाली आता सुरू झाल्यात। राजकोट किल्ला इथं नव्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं 20 कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ही निविदा प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे आणि किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या। सरकारने शिवरायांचा पुतळा उभारण्यासाठी आता हालचाली सुरू केलेल्या आहेत। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा आता नवा पुतळा उभारला जाणार आहे। त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा काढण्यात येत आहेत। त्याची प्रक्रिया आता सुरू झाल्याचं कळतंय। त्यामुळे लवकरच राजकोट किल्ल्यावर छत्रपतींचा नवीन पुतळा पाहायला मिळेल, त्या दृष्टीने आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। आमचे प्रतिनिधी उमेश परब सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। उमेश, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आता प्रक्रिया सुरू झाली आहे निविदा काढण्यासाठी आणि छत्रपतींचा नवीन पुतळा या ठिकाणी उभारला जाईल असं एकंदरीत चित्र दिसते। काय नेमके तपशील आहेत? राजकोट येथील जो छत्रपती महाराज पुतळा आहे तो कोसळल्यानंतर त्या ठिकाणी जे दोन्ही मुख्य आरोपी आहेत त्यांना देखील या ठिकाणी अटक करण्यात आली आणि त्यानंतर पुतळा कधी उभारणार अशा याबाबतच्या अनेक कुशंका ज्या त्या ठिकाणी चित्रदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्व राज्यामध्ये सुरू होत आहे। मात्र आज महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तब्बल 20 कोटी रुपयांची निविदा जी आहे ती प्रक्रिया करण्याची आता सुरू झालेली आहे आणि लवकरच हा पुतळा जो आहे तो उभारला जाईल असे देखील या ठिकाणी सांगितलं जाते। मात्र एकूण अंदाजित खर्च जो आहे तो 20 कोटी रुपये दिलेला आहे आणि हा संपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी आता 6 महिन्यांची मुदत देखील देण्यात आलेल्याची जी आहे ती माहिती मिळते। ठीक, धन्यवाद उमेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।